वायुदलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। काल नौदल प्रमुखांच्या भेटीच्या नंतर आज वायुदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। पाकिस्तान सोबत असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला अत्यंत महत्त्व आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, या महत्त्वाच्या भेटीगाठी होत आहेत। काल नौदल प्रमुखांनी चर्चा केली पंतप्रधानांची आणि अगदी काही क्षणांपूर्वी वायुदल प्रमुख यांनी भेट घेतली आहे। नक्कीच यामिनी, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटीगाठींचं सत्र सुरू आहे आणि यापूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की नरेंद्र मोदींनी स्वतः तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे चीफ ऑफ स्टाफ आणि सोबतच राजनाथ सिंह यांच्या बैठकीमध्ये सर्व सैन्य दलांना एक खुली सूट दिली होती की निर्णय तुम्ही घ्यायचा आहे कशा पद्धतीने, कशा प्रकारे आणि कोणत्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जाणार आहे दहशतवाद्यांना। परंतु त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसातल्या या प्रमुख घडामोडी आहेत, त्यामध्ये नेव्हीचे ॲडमिरल स्वतः दिनेश त्रिपाठी यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि आज एअर चीफ मार्शल AP सिंग हे नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत। या भेटीदरम्यान निश्चितच चर्चा सुरू आहे ती म्हणजे पहलगाम येथे झालेला हल्ला आणि त्यानंतर सध्या असलेला जी तयारी आहे सर्व संरक्षण दलांची, वेगवेगळ्या संरक्षण दलांना त्यांच्या पद्धतीने प्लॅन आणि एकूण संपूर्ण प्रत्युत्तराचा ऑप्शन्स हे लिस्ट आउट करायला सांगितलेले होते। तर त्याविषयी आता नरेंद्र मोदींसोबत चर्चा सुरू असल्याचं कळते। कदाचित शक्यता आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत ते सुद्धा नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि पाकिस्तानच्या विरोधात किंवा दहशतवाद्यांच्या विरोधात जे प्रत्युत्तर द्यायचे त्यासाठीची तयारी कशा पद्धतीने करायची आहे तर त्याबद्दलची चर्चा ही आज नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी स्वतः चीफ ऑफ एअर स्टाफ AP सिंग यांच्यासोबत नरेंद्र मोदींची सुरू असल्याचं कळतंय। नरेंद्र मोदींनी यापूर्वी नेव्ही स्टाफच्या प्रमुखांची भेट घेतली आहे, त्यासोबतच आता ते कदाचित आर्मी स्टाफच्या प्रमुखांची भेट घेतील आणि सध्या या बैठकांमधून एकतर मेसेज पाकिस्तानलाही जातोय की कधीही प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं, त्यामुळे जो घाबरलेला पाकिस्तान आहे तो अधिकाधिक चुका करेल किंवा त्यांच्या व्यापारावर, त्यांच्या दळणवळणावर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम होईल आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष जी प्रत्युत्तराची तयारी आहे त्याविषयीच्या चर्चा देखील या बैठकांमध्ये होत आहेत। अगदी सोमेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।